तर मुलांनो, आज आपल्याला खेळ खेळायचा आहे. कोणता खेळ खेळायचा आहे? चला करू घरच्या अभ्यासमध्ये पहिलीचा. आज आपला विषय मराठीचा आहे आणि आपण काय करणार आहोत? कोणता खेळ खेळणार आहोत? वेगळं चित्र शोधायचे. आपल्याला काय करायचे? वेगळं चित्र शोधायचे आणि वेगळं अक्षर सुद्धा शोधायचे आणि ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे. असा मजेशीर खेळ पण आहे, अभ्यास पण आहे, सगळंच आहे. चला मग आता पटकन आपण घरचा अभ्यास करू. पण त्याच्या आधी काय करायचं? तुम्हाला माझ्या चॅनल लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि हाईप सुद्धा करायचं. ओके. तर मुलांना आता आपल्याला एक खेळ खेळायचं. खूप खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचं? मी तुम्हाला चित्र दाखवणार आहे. त्यातलं वेगळं चित्र तुम्हाला ओळखायचं आणि मोठ्यानं सांगायचंय. तिथं बसूनच मोठ्यानं सांगा, मला ऐकायला येते. ओके. आता हे बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसायलेले? कप आणि हा चहाची किटली दिसायली. पण इथे हे चित्र जरा वेगळं दिसायले. बघा कशाचं चित्र आहे रे हे? काय असेल हे? सोपं आहे. हे आहे चावी. मग हे सगळे कप आहेत, किटली आहे. मग ही आहे वेगळं. वेगळं काय आहे? चावी वेगळी आहे. म्हणून आपण हिला काय करणार आहोत? गोल करणार आहोत. आता ह्याच्यातलं वेगळं चित्र कोणतं आहे? चावी. आता तुम्ही तिथं बसून मला सांगायचं की वेगळं चित्र कोणतं आहे. कोणतं वेगळं चित्र आहे? चावी. आता तुमच्या समोर मी हे चित्र ठेवलेले. आता त्याच्यातलं वेगळं चित्र काय दिसते बघा बरं तुम्हाला. सगळे बॉल आहेत बघा, रेड कलरचे बॉल आहेत. आता याच्यातलं वेगळं कोण आहे? फास्ट 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 सांगा सांगा सांगा. हा 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 बरोबर, करेक्ट. हुशार आहेत कडे माझे पिले. तर याच्यातलं वेगळं चित्र कोणतं आहे? हा सूर्य. सगळे बॉल आहेत, फक्त हा सूर्य कसा आहे? वेगळा आहे. म्हणून मी याला काय करणार आहे? गोल. कारण की हा सूर्य कसा आहे? वेगळा आहे. कारण की सगळे बॉल आहेत, हा फक्त एकटा वेगळा आहे. आता तुमच्या समोर हे चित्र ठेवलेले. आता मला फास्ट तिथं बसून सांगा बरं, वेगळं कोण आहे? तुमच्या लगेच लक्षात येते. खूप हुशार आहेत तुम्ही, तुम्हाला माहित नाही. चला बरं पटकन याच्यात आता वेगळं कोण आहे? हा हा बरोबर आहे. कोण आहे रे वेगळं? हा करेक्ट. हे सगळे आहेत ससे. आणि वेगळं कोण आहे? हा कुत्रा. वेगळा कोण आहे? कुत्रा. म्हणजे वेगळं चित्र कोणतं आहे याच्यातलं? कुत्रा हा वेगळं चित्र आहे. बघा हे तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे. खूप खूप निरीक्षण. अभ्यास म्हणजे काय असतं? निरीक्षण असतं. की तुम्हाला पटकन कोणतीही गोष्ट लक्षात आली पाहिजे, मगच तुम्ही शिकलो. आता बघा बरं किती सोपं आहे. आता ह्या चित्रामध्ये बघा हंस आहेत आणि एक कमळाचं फूल आहे. तर त्याच्यातलं वेगळं चित्र कोणतं आहे सांगा बरं पटकन. खूप सोपं आहे. वेगळं चित्र कोणतं आहे? हा 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 बरोबर बरोबर. हा करेक्ट. तर ह्याच्यातलं वेगळं चित्र कोणतं आहे? कमळाचं फूल. वेगळं चित्र कोणतं आहे? कमळाचं फूल. कारण की सगळे हंस आहेत. वेगळा कोण आहे? कमळाचं फूल आहे वेगळं. आता तुमच्या समोर मी भरपूर चित्र ठेवलेले. आता ह्याच्यातलं वेगळं चित्र कोणतं आहे सांगा बर. तिथं बसून सांगा मोठ्यानं. हा हा करेक्ट. वेगळं चित्र कोणतं आहे? कोणतं आहे? कोणतं आहे? आंबा. आंबा वेगळा आहे. का बरं वेगळा आहे रे? कारण की हे सगळे खेळणे आहेत, ह्या सगळ्या खेळायच्या वस्तू आहेत. पण आंबा ही कशीली वस्तू आहे? खायची वस्तू आहे. म्हणून वेगळं चित्र कोणतं आहे? आंबा. आता तुमच्या समोर बघा चित्र ठेवलेले आहे. त्याच्यातलं वेगळं चित्र कोणतं आहे सांगा बरं मला फास्ट. कोणतं आहे वेगळं चित्र? हा हा बरोबर आहे. सोपं आहे रे, किती सोपं आहे. बघितलं की तुम्ही सांगायला लेच हुशार अवघड आहे तुम्ही सगळेजण. चित्र बघितलं की सांगायला तुम्ही वेगळं काय ते. एवढे कशी हुशार झालात रे? हा हातोडा वेगळा आहे. कारण की हे सगळे चित्र कशाचे आहेत? फळांचे. फक्त हा हातोडा कसा आहे? खातोत का आपण? नाही. हे हत्यार आहे आणि हे फळ आहेत. हे काय आहेत? सगळे फळ आहेत आणि हे हत्यार आहे. म्हणून वेगळं चित्र कोणतं आहे? हत्यार, हातोडा. आता पटकन वेगळं चित्र सांगा बरं. खूपच हुशार झालात गडे तुम्ही. चित्र बघितलं की उत्तर सांगायला. पटकन सांगा बरं वेगळं कोण आहे याच्यातलं. सोपं आहे. हा चौकोन वेगळा आहे. कारण की बाकी सगळे गोल आहेत, फक्त चौकोन काय आहे? चौकोन आहे. म्हणून वेगळं कोण आहे? चौकोन. वेगळं चित्र कोणतं आहे? चौकोन. लय हुशार झालं गडे, लगेच सांगायला उत्तर माझे पिले. आता इथं बघा वेगळं चित्र आपल्याला शोधायचंय. हा अर्धा गोल, हा अर्धा गोल, हा अर्धा गोल.
आणि हे मात्र तिरपी रेष. मग आता वेगळं कोण आहे? हा, बरोबर आहे. कोणतं वेगळं आहे? तिरपी रेष. वेगळं चित्र कोणतं आहे? तिरपी रेष. हो का, हे चित्र काय आहे? वेगळं आहे. सोपं आहे. हा, पटकन बोटानं दाखवा बरं मला कोणतं चित्र वेगळं आहे. हा, बरोबर आहे. बोट, बरोबर, बोट बोट बोट. हा, कोपऱ्यातलं चित्र कसं आहे? वेगळे. कारण की हे सगळेजण हसायलेत आणि हा बिचारा रडायलाय. रडायले ते रडायले, काळा कुठे छिच्छी. हा, मग सगळेजण वेगळं चित्र कोणतं आहे? हा रडायलेला मुलगा वेगळं चित्र आहे. अरे बाबो, भीती वाटायली की ह्या पोराची. हे सगळे बरोबर चित्र आहेत, सारखे चित्र आहेत आणि हा फक्त वेगळं आहे. आता ह्या चित्रातलं वेगळं चित्र सांगा बरं पटकन, फास्ट सांगा. कोणतं आहे? कोणतं आहे? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. अरे बरोबर आलं की. वेगळं चित्र कोणतं आहे? हे कांदा. कारण की हे सगळे काय आहेत? फुल आहेत. कांदा हे भाजी आहे, फळभाजी आहे, म्हणून कांदा हे वेगळं चित्र आहे. बाकी सगळी कशाची चित्र आहेत? फुलांची चित्र आहेत. हे सुद्धा खूप सोपं आहे. पटकन सांगा कोणतं वेगळं आहे? किती सोपं आहे. ही समई वेगळी आहे. बाकी सगळे छोटे छोटे दिवेत, खाली येते दिवेत, मात्र समई कशी आहे? उंच आहे आणि आकारही समईचा वेगळा आहे, म्हणून वेगळं चित्र कोणतं येणार? आपलं समई. आता इथं तुम्हाला 4 चित्र दिसायलेले आहेत मुलांना. ह्याच्यातलं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? वेगळं चित्र शोधायचं आहे. हा हत्ती, हत्ती, हत्ती आणि हा आहे अस्वल. कोण आहे हा? अस्वल. कोण आहे? अस्वल. वेगळं चित्र कोणतं आहे मग? अस्वल. आता मुलांनो, तुम्हाला वही पेन घ्यायचं आहे आणि माझ्यासोबत लिहायचंय. काय लिहायचंय आपल्याला? आता त्याच्यातले 4 अक्षर आहेत. वेगळं अक्षर शोधायचं आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं. आता हे बघा, हे ई आहे. ई इमारतीचं, ई इडलिंबूचं, ई इमारतीचं आणि हे पण आहे ई इडलिंबारतीचं. तर वेगळं कोणतं अक्षर आहे रे? ई ई ई. 4 ई आहेत, पण मात्र हे मधलं जे आहे ते कोणतं आहे? ई इडलिंबूचं. कोणतं आहे? ई इडलिंबूचं. चला तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा ई इडलिंबूचं. वेगळं अक्षर आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहायचंय. ई इडलिंबूचं. काय हे? ई इडलिंबू. काय हे? ई इडलिंबू. वेगळं का बरं आहे? कारण की हे इमारतीचं आहे, हे इमारतीचं आहे आणि हे सुद्धा ई इमारतीचं आहे. ई लिहिलं का सगळ्यांनी? आता तुमच्या समोर 4 अक्षर आहेत. च, न, न, न. तर त्याच्यातलं वेगळं अक्षर कोणतं रे? बरोबर आहे. कोणतं वेगळं अक्षर आहे? च. कोणतं अक्षर वेगळं आहे? च. तर आपण इथे लिहिणार आहोत च. वेगळं अक्षर कोणतं आहे? च. चला तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा च. वेगळं अक्षर कोणतं आहे? च. च, न, न, न. वेगळं कोणतं रे अक्षर? च हे अक्षर वेगळं आहे, म्हणून आपण काय लिहिणार आहोत इथं? च. काय लिहिणार आहोत? च. आता ह्या पट्टीवरती पहा 4 अक्षर दिलेले आहेत. कोणकोणते? वेगळं अक्षर कोणतं आहे बघा बरं, मी नाही सांगत, तुम्ही शोधा कोणतं अक्षर वेगळे. वाचा आधी. 4 अक्षर वाचायचे तुम्हाला, लगेच सांगायचं नाही, घाई करायचं नाही, कुठं पळून चालले नाहीत मॅडम. पटकन 4 अक्षर वाचायची, मग नंतर सांगायचं. स, स, स आणि हे आहे श. वेगळं अक्षर कोणतं आहे रे? श. चला वहीमध्ये लिहा तुमचे वेगळं अक्षर कोणतं आहे? श. वेगळं अक्षर कोणतं आहे? श. तुमच्या वहीमध्ये लिहिलं का तुम्ही श? झालं लिहू? ओके, बदलू. आता ह्या पट्टीमध्ये बघा वेगळं अक्षर कोणतं आहे बघा बर. वाचा. बोट दाखवू नका, आता तुम्हाला अक्षर येऊ लागलेत ना वाचायला. पटकन सांगा बरं, काय हे अक्षर, वेगळ्या अक्षराचं नाव काय? हा बरोबर आहे. हे आहे ठ, ठ, व, ठ. वेगळं अक्षर कोणतं रे मग? व. वेगळं अक्षर कोणतं आहे? व. चला लिहूत आपण. वेगळं अक्षर कोणतं आहे? व. वेगळं अक्षर कोणतं? व. झालं का तुमचं वेगळं अक्षर लिहून?
व. अरे बापरे, आता हे तर सगळे सारखेच दिसायलेत. कोणतं वेगळं असेल गडे? थोडासा फरक आहे बघा बर. आई, ए, ए, ए. मग वेगळं अक्षर कोणतं रे? हा, बरोबर आहे. हे वेगळं अक्षर आहे. नाव काय हे अक्षराचं? आई. वहीमध्ये लिहा तुमच्या, चला माझ्यासोबत. आई. कोणतं अक्षर आहे हे? आई. वेगळं अक्षर कोणतं? आई. ए, ए, ए. आणि वेगळा कोणता? आई. आता हे अक्षर बारीकीनं बघा आणि कोणतं अक्षर वेगळं आहे ते मला सांगा. कोणतं अक्षर वेगळं आहे? र, र, र आणि स. वेगळं अक्षर कोणतं आहे मग? र, 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 स. वेगळं अक्षर कोणतं आहे? स. चला वहीमध्ये लिहा तुमच्या. स. वेगळं अक्षर कोणतं आहे? स. स. सशाचं वेगळं अक्षर कोणतं आहे? स. आता इथं पहा, 4 अक्षर तुमच्या समोर आहेत. ढ, ट, ढ, 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 ट, ढ, ढ. तर वेगळं अक्षर कोणतं रे? बरोबर आहे. चला लिहा पर पटकन तुमच्या वहीमध्ये. मला कशाला सांगायला वेळ होते, आपल्याला फास्ट लिहायचे. वेगळं अक्षर कोणतं आहे? हा, बरोबर आहे. वेगळं अक्षर आहे आपलं ट. वेगळं अक्षर कोणतं? ट. झालं का लिहू? ट. हा, आता इथं बघा. घ, ध, घ, 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 ध, घ, घ. वेगळं अक्षर कोणतं आहे? बरोबर आहे. वेगळं अक्षर आहे ध. वेगळं अक्षर कोणतं आहे? ध. चला लिहूयात आपण. ध अक्षर लिहूयात. ध. वेगळं अक्षर आहे आपलं ध. आता पुढे पहा. ल, ल, त, ल, 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 त, ल. वेगळं अक्षर कोणतं रे? हा, 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 बरोबर आहे. वेगळं अक्षर आहे आपलं त. वेगळं अक्षर कोणतं आहे? त. चला लिहू का इथं? त. वेगळं अक्षर आहे त. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये वेगळं अक्षर लिहायचंय तुम्हाला. ल, ल, त, ल. वेगळं अक्षर कोणतं आहे? त. आता हे आपण अक्षर वाचू. ज, ज, ज आणि हे आहे त्र. ज, 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 त्र. वेगळं अक्षर कोणतं रे आपलं? त्र. वेगळं अक्षर कोणतं आहे? त्र. चला तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहा वेगळं अक्षर. मी माझ्या वहीमध्ये लिहिते. वेगळं अक्षर आहे त्र. वेगळं कोणतं अक्षर आहे? त्र. अरे बापरे, सगळेजण सारखे दिसायलेत की रे. कोण आहे बघू आपण. क्ष, क्ष, झ, क्ष, 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 झ, क्ष, क्ष. म्हणजे वेगळं अक्षर कोणतं आहे? झ. वेगळं अक्षर कोणतं आहे? झ. लिहू का? झ. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहा झ. वेगळं अक्षर कोणतं आहे रे? झ. वेगळं अक्षर आपलं कोणतं आहे? झ. लिहिलं का तुम्ही? हा. आता बघा, वेगळं अक्षर तुम्हाला लक्षात आलं ना, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं. वेगळं अक्षर मी इथं पट्टी ठेवली की पटकन वेगळं अक्षर बघायचं आणि तुमच्या वहीत लिहायचं. ज्ञ, य, ज्ञ, ज्ञ. वेगळं कोणतं आहे रे? ज्ञ, ज्ञ, ज्ञ. 3 ज्ञ आहेत. फक्त य काय आहे? वेगळं आहे. मग आता मी य काय करणार आहे? वेगळं आहे म्हणून माझ्या वहीमध्ये लिहिणार आहे मी य. कोणतं अक्षर आहे हे? य. कोणतं अक्षर आहे? य. तर आता पुढच्या अक्षरामधलं वेगळं अक्षर कोणतं? शोधा, 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 शोधा. पटकन शोधा, पटकन शोधा. सापडलं, सापडलं, सापडलं. लिहा, 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 लिहा. कोणतं अक्षर वेगळं आहे? ओ, ओ, अ, औ. ओ, ओ, अ, औ. वेगळं अक्षर सापडलं का तुम्हाला? ओ, ओ, अ,
ओ. ओ म्हटले का मी मगाशी? सॉरी. ओ ओ आ औ ओ. तर कोणतं वेगळं अक्षर हे? आ. अ हे वेगळं अक्षर आहे. चला लिहू का मग मी? अ. अ. का बरं लिहिलं मी इथं? कारण की सगळे ओ आहेत, फक्त अ वेगळं अक्षर आहे म्हणून मी इथं लिहिलेलं आहे. आता या पट्टीवरचं वेगळं अक्षर कोणतं आहे शोधा बर. न वाचता लिहायचं नाही बरं का, वाचूनच लिहायचं. तुम्हाला वाचता येत नसतील, अक्षर ओळखता येत नसतील तर माझं ऐकून मग शिका. जे नाव तुम्हाला पाठ असणं माहीत असणं खूप आवश्यक आहे. म म भ म म म भ म. तर वेगळं अक्षर कोणतं आहे? भ. वेगळं अक्षर कोणतं आहे? भ. चला लिहूयात आपण. वेगळं अक्षर कोणतं आहे? भ. वेगळं अक्षर आहे भ. अरे सगळे सारखे दिसलेत की वेगळं कोण आहे? बघा 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 वेगळं कोण आहे? हा आहे क कपाचा, हा आहे क कपाचा, क कपाचा, क कपाचा, ळ बाळाचा. वेगळं आहे आपला लळ बाळाचा. वेगळा कोण आहे मग? क कपाचा, क कपाचा, क कपाचा आणि ळ बाळाचा वेगळा आहे. चला वहीमध्ये लिहा. ळ बाळाचा. वेगळा कोण आहे? ळ बाळाचा. आता या पट्टीवरती बघा वेगळं कोण आहे? सापडलं. किती सोपं आहे. ख व ख ख. वेगळं कोण आहे मग? व. वेगळा कोणता अक्षर आहे? व. चला लिहा व. छान. व हे वेगळं अक्षर आहे. आता ह्या अक्षरपट्टीमध्ये फास्ट बघावर वाचा अक्षर. न वाचता शोधू नका, प्रत्येक अक्षर वाचा. त न त त त न त त त न त त. वेगळं कोण आहे? न. वेगळं कोण आहे? न. चला लिहू का मग? न वेगळं आहे. न. वेगळं अक्षर कोणतं? न. वेगळं अक्षर कोणतं आहे? न. हे पण खूप सोपं आहे. न वाचता नाही लिहायचं पण. प फ फ फ. प फ फ फ. मग वेगळं अक्षर कोणतं आहे रे? प. वेगळं अक्षर कोणतं? प. आणि हे फ फ फ सारखे आहेत म्हणून वेगळं अक्षर कोणतं आहे? प. चला लिहू का? वेगळं अक्षर आहे आपलं प. वेगळं अक्षर आहे प. तुम्ही झालं लिहून तुमचं? बदलू. आता इथं पहा भ थ थ थ. वेगळं अक्षर कोणतं रे? भ थ थ थ. वेगळं अक्षर आहे आपलं भ. वेगळं कोणतं अक्षर आहे? भ. हे थय थय. सगळेजण सारखे दिसायलेत, फक्त भ ला इथं गाठ आहे बघा, इथं गाठ आहे आणि थ ला गाठ नाहीये, फक्त वर जाऊन खाली आला य. भ आणि थ मध्ये हाच फरक आहे. बाकी सगळे अक्षर सारखे दिसायलेत, फक्त हा भ आहे आणि हा थ आहे. हा भ भाताचा आणि हा थ थव्याचा. लिहू का भ? चला तुम्ही पण लिहा, मी पण लिहिते. भ. कोणता अक्षर वेगळा आहे? भ. अजून तसंच झालं, सगळे अक्षर सारखे दिसायले. आता वेगळं कसं ओळखायचं? हे बघा, हे उ उसाचा, उ नाही उ उखळाचा आहे. हा उ उखळाचा, उसाचा, उ उसाचा, उ उसाचा. फक्त हा उ कसा आहे? उखळाचा उ. आणि हा उ उ उ आणि हा उ. लिहू का? उ. कोणतं अक्षर आहे हे? उ. अजून पुन्हा तेच प्रॉब्लेम झाला, सगळे अक्षर कसे वाटायलेत बघा, सारखेच वाटायलेत. आता ह्याच्यातलं वेगळं अक्षर कसं शोधायचं आपण? सोपं आहे. मूळाक्षर वाचता आले की किती सोपं आहे. हे भ आहे, हा भ, हा भ आणि हा आहे थ. मग वेगळं अक्षर कोणतं असणार आहे? थ. भ भ भ. वेगळं अक्षर आहे आपलं थ. मग मी काय लिहिणार? थ. तुम्ही पण लिहिणार थ.
कोणतं अक्षर आहे हे? थ. अजून पुन्हा तसंच सगळे अक्षर सारखे वाटायलेत, पण काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला मूळ अक्षर वाचता येतात ना. अ अ आ अ अ अ आ अ म्हणजे वेगळं अक्षर कोणतं आहे? आ. आपण कोणतं अक्षर लिहिणार आहोत आता? आ. चला लिहूयात आ. काय लिहायचंय आपल्याला आता? आ. आ. वेगळं अक्षर आहे आ. आता ह्या अक्षरामध्ये बघा छ छ छ आणि हे अक्षर आहे घ. सगळे अक्षर सारखे दिसायलेत, फक्त घ ला इथं गाठ नाहीये, इथं गाठ नाहीये आणि छ ला इथं गाठ आहे. बाकी सेम टू सेम आहे. छ छ छ आणि हे आहे घ. चला लिहा घ. वेगळं अक्षर कोणतं आहे? घ. वेगळं अक्षर कोणतं आहे? घ. पुन्हा तसं सगळे अक्षर सारखे वाटायले बघा. सगळे जर सारखेच वाटायले तर वेगळं कोणतं? हे आहे च ज च च च ज च च. वेगळं अक्षर कोणतं आहे मग? ज. वेगळं अक्षर कोणतं आहे? ज. चला लिहूयात. वेगळं अक्षर आहे ज. वेगळं अक्षर कोणतं आहे? ज. आता इथं बघा आत्ताच आपण ज लिहिलं होतं की नाही, आता ज आला पुन्हा, पण आता ज दोघा तिघाला घेऊन आलाय आता. ज ज ज आणि हे आहे त्र. ज ज ज आणि हे अक्षर आहे त्र. त्याला लिहूयात आपण ज ज ज आणि हे आहे त्र. कोणतं अक्षर आहे हे? त्र. कोणतं अक्षर आहे? त्र. अजून सगळे सारखे वाटायले. ळ ळ क ळ. वेगळं अक्षर कोणतं आहे मग रे? क. ळ ळ ळ आणि वेगळं अक्षर कोणतं आहे? क. चला लिहू. वेगळं अक्षर आपल्याला लिहायचंय क. वेगळं अक्षर कोणतं आहे? क. लिहिलं का तुम्ही? क. आता याच्यामध्ये बघा हे आहे झ झ झ आणि हे आहे ई. आता वेगळं अक्षर कोणतं? झ झ झ ई. ई वेगळं अक्षर कोणतं आहे? ई. लिहू का इथं? ई. वेगळं अक्षर कोणतं आहे? ई. वेगळं अक्षर आहे ई. ते इथं पहा ड ड ड आणि वेगळं अक्षर कोणतं आहे? ह. ड ड ड. वेगळं अक्षर आहे ह. वेगळा कोणता अक्षर आहे? ह. ई ह. ई नाही, आधीच्या ह्याच्यामध्ये होतं. ह्याच्यामध्ये वेगळं अक्षर कोणतं आहे? ड ड ड ह. वेगळं अक्षर आहे ह. आता इथं पहा ह ह द ह. वेगळं अक्षर कोणतं आहे बघा? ह ह द ह. वेगळं अक्षर आहे द. किती सोपं आहे. चला लिहूत पटकन. द. वेगळं कोणतं अक्षर आहे? द. द. वेगळं अक्षर कोणतं आहे? द. पुढे आता 4 अक्षर तुमच्या समोर ठेवलेत बघा. ग ग ग न. ग ग ग न. न बाणाचं. मग वेगळं अक्षर कोणतं आहे? न बाणाचं. न बाणाचं. न बाणाचं हे वेगळं अक्षर आहे. आता ह्या अक्षरांमध्ये बघा हा आहे श प प प. श प प प. वेगळं अक्षर कोणतं आहे रे? हा बरोबर आहे, वेगळं अक्षर आहे श. वेगळं कोणतं अक्षर आहे? श. वेगळं कोणतं अक्षर आहे? श. पुढे बघा आता ध ध छ ध. ध ध छ ध. वेगळं अक्षर कोणतं रे? ध ध छ ध मध्ये वेगळं अक्षर आहे आपलं छ.
वेगळं अक्षर आहे आपलं छ, वेगळं अक्षर आहे छ. तर मुलांनो, मजा आली तुम्हाला खेळायला? हे खेळ कसे असतात, ह्या खेळामधून आपल्याला एकतर मूळाक्षराचं आपलं वाचन झालं आणि आपलं निरीक्षण किती आहे, पटकन आपल्याला एखादी गोष्ट लक्षात येते का, हे सुद्धा आपल्याला ह्याच्यातून समजलेलं आहे. तर आज आपण काय पाहिलेलं आहे, वेगळे चित्र आणि अक्षर शोधणे. ओके.